इराण अमेरिका युद्धाचा आज 12वा दिवस आहे. इराण अमेरिका युद्ध जे आहे ते थांबत नाही आहे. याचा परिणाम असा झाला आहे की जे कच्च्या तेलांची आयात या आखाती देशामधून भारतात होते तर ती आता जवळपास ठप्प झाली आहे. ज्यामुळे फक्त घरगुती गॅस देण्याचंच सरकारकडून सध्या सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे व्यावसायिक जे गॅस आहेत ते पुरवठा होणं बंद झालं आहे आणि याचाच परिणाम जो आहे तो हॉटेल व्यवसायावर असेल किंवा केटरिंग व्यवसायावर जो आहे तो होताना दिसत आहे. सध्या जो आहे तो लग्न समारंभाचा जो आहे तो सीझन आहे. त्यामुळे केटरिंग व्यवसाय जर बंद झाला तर लग्न समारंभावर असेल किंवा बर्थडे पार्टीज ज्या असतात तर त्यावरती याचा थेट परिणाम होऊ शकतो. आता आपल्यासोबत जे आहेत केटरिंग व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. इराण अमेरिका युद्धाची झळ जी आहे तर ती या व्यवसायावर कशी होताना दिसत आहे? आता या व्यवसायावरती त्याचा परिणाम असा होणार आहे की आत्ता आमच्याकडे सिलेंडरचा स्टॉक 15-20च आहे आणि जे पुढे इव्हेंट्स आहे त्याच्यासाठी आम्ही तडजोड करत आहोत. आम्ही आमचे जे वेंडर्स आहे किंवा सप्लायर्स आहे किंवा वेगवेगळे सप्लायर्स आहे HP म्हणा BP म्हणा आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि त्यांच्याकडनं लवकरात लवकर कसे सिलेंडर भेटतील किंवा कसे भेटतील त्याच्यावरती आमचं रोजचं तडजोड चालू आहे. तर आम्ही त्याचीच वाट पाहतो आहे की कसा आपला हा निर्णय सॉल्व्ह व्हावा. सध्या तुमच्याकडे साधारण किती सिलेंडर आहे? किती दिवस जाऊ शकतो एखादा? दोन इव्हेंट आमचं होऊ शकते. पुढच्या जे आठवड्यात जे इव्हेंट्स आहे लाईंड अप आहे ते इव्हेंट्स होऊन जातील पण त्याच्यापुढे ते इव्हेंट होऊ शकणार नाही. आम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न करतो की कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा. इंडक्शन आहे किंवा कोळसा आहे हा वापरून कसा आपण करता येईल. पण आता LPG सिलेंडर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आमच्या व्यवसायामध्ये. जेवण बनवायचं आहे तर LPG सिलेंडर लागतील. सेफ आहे, लवकर काम होतो, व्यवस्थित काम होतो, पोल्युशन कमी होतो. तर हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात गेल्या तर ते सगळ्यात सेफ आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय केटरिंग व्यवसायासाठी आहे आजच्या तारखेला. तुम्ही आत्ता जे आहे ते काही गॅस सिलेंडरची मागणी केली होती का? आत्ता काही एवढ्यात काही गॅस मागवले? जसं आमची रिक्वायरमेंट असते आम्ही रिक्वायरमेंट टाकली होती फर्स्ट वीक ऑफ दिस मंथ. पण ती रिक्वायरमेंट अर्धी 50%च पूर्ण झाली. ते पण आम्ही लवकर होतो म्हणून आम्हाला भेटून गेले. आम्ही तेच 5-6 तारखेला केली असते तर आम्हाला भेटलेही नसते. ते 1-2 तारखेलाच आमची रिक्वायरमेंट थोडेसे आमचं शेड्युलिंग चांगलं आहे म्हणून आम्हाला ते भेटून गेले पहिलेच. 5-6 तारखेपासून ह्याचं आम्हाला फोन येऊन गेले होते की आता सिलेंडर भेटणं मुश्किल राहणार आहे तर तुम्ही त्या हिशोबाने तुमची प्लॅनिंग करा. म्हणजे तुम्ही ते बोललात की 50%च सिलेंडर आम्ही मागणी केली तर त्याच्यातले 50% सिलेंडर मिळाले. तर ते सिलेंडर तुम्हाला नेहमीच्या रेटमध्ये मिळाले की रेट वाढवून मिळाले? कमर्शियल रेट जे वाढले होते ऑलरेडी 1 तारखेला रेट वाढून गेले होते गव्हर्नमेंटकडनं आणि परत ते आम्हाला काही डिस्काउंट भेटायचा तर तो डिस्काउंट पण बंद झाला आहे भेटणं. तर ते आम्हाला महागच भेटले. आता तुम्ही जे म्हणाला तुमच्याकडे जे आहे ते 1-2 जे इव्हेंट आहे तुमचे होऊ शकतात. नाशिकमध्ये बाकी जे केटरिंग व्यावसायिक आहेत त्यांची कशी परिस्थिती आहे? सेम परिस्थिती आमच्यासारखीच आहे. आमचं बोलणं झालं मध्ये पण ते प्रत्येकाने एकमेकांशी आम्ही बोलत आहोत आणि विचार करत आहोत की हा निर्णय कसा करायचा किंवा मोठ्या ऑथॉरिटी जे आहे त्यांच्याकडे आपल्याला एकदा जावं लागेल. आणि केटरिंग इंडस्ट्री ही एक मोठी इंडस्ट्री नाशकात तरी खूप मोठी आहे. खूप इव्हेंट्स कंटिन्यूस चालत जातात. प्रत्येक लॉन प्रत्येक हॉलमध्ये काही ना काही रोज इव्हेंट असतात. त्याच्यामुळे दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जी गव्हर्नमेंटनी दुर्लक्ष नाही करावं. जर गॅस मिळालेच नाही तर पर्याय काय? पर्याय घरी बसावं. आता तेच आम्ही सगळं करतो. इंडक्शन आहे, कोळसा आहे, त्याच्या माध्यमातून किती प्रयत्न करू शकतो, किती आपण त्याच्यावरती सक्सेसफुल राहू शकतो ते एकदा चेक करणं गरजेचं. सगळे आयटम गॅसवरती पण सगळ्यांना सवय झाली आता गॅस वापरायची. ते इंडक्शनच्यावरती जी क्वालिटी भेटणं किंवा जी एक फिनिश्ड गुड भेटणं कसं होईल ते आता माहीत नाही कसं आपण पुढे जाऊ. पण त्याच्यावरती आमचं ऑलरेडी संशोधन चालू आहे. जर गॅसची टंचाई जर अशी चालू राहिली तर लग्न समारंभावर असेल किती मोठा परिणाम होऊ शकतो? कॉल्ड ऑफ करावे लागतील लग्न. लोकांना पुढे ढकलावं लागतील किंवा छोट्या गॅदरिंगमध्ये इव्हेंट घेऊन जावं लागेल. कमी आयटममध्ये इव्हेंट घेऊन जावं लागेल आणि म्हणजे ते विचार करणंच अवघड आहे. तर आता अशा परिस्थितीमध्ये केटरिंग व्यावसायिक जे आहे त्यांची सरकारकडे काय मागणी राहील? की जसं डॉमेस्टिक इम्पॉर्टंट आहे, डॉमेस्टिक कन्झम्पशन जे छोटे सिलेंडर जे घरगुती सिलेंडर आहे जे इम्पॉर्टंट आहे. कमर्शियल इज ऑल्सो दॅट मच इम्पॉर्टंट बिकॉज अनऑर्गनाइज सेक्टर आहे आणि याच्यावरती पण भरपूर लोकांचे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतात. तर आम्हाला नाही भेटलं तर त्यांना भेटणार नाही. तर ते रोजचं जे त्यांचं लेबर आहे तो त्यांना मिस होईल. हा खूप मोठी इंडस्ट्री आहे जी तुमचे लेबर लोकांवरती
खूप इफेक्ट होईल त्याचा. म्हणजे त्यांना जर कार्यक्रमच झाले नाही तर त्यांचं काय होईल. म्हणजे वेटर्स असतील, महाराज लोक असतील, चाटवाले असतील, आमचे तंदूरवाले असतील, तर प्रत्येक जणांचं रोजीरोटी का सवाल हो जाता है की त्यांना जे आम्ही आज काम केलं त्यांना तिथे पैसे भेटतात लगेच, तर त्यांचं घर चालतं. कार्यक्रमच होणार नाही तर ती इंडस्ट्री पण पूर्ण हॅम्प होणार. म्हणजे ते पण एक लोकांचं पोट भरण्याचं एक मोठा विषय आहे, तर तो पण एक बंद होऊन जातो. एवढी मोठी अडचण जी आहे ती आता केटरर्स व्यावसायिकांना येत आहे. तुमची चर्चा होत असेल, काय भविष्यात काय प्लॅन करण्याचा विचार करता? तेच की एक तर गव्हर्नमेंटकडे जाणं आणि सांगणं की बुवा कमर्शियलचं पण तुम्ही लक्षात घ्या, बॅलन्स करा. डोमेस्टिक जसं रिक्वायरमेंट जशी गरजेचं आहे, कमर्शियल इज ऑल्सो दॅट मच रिक्वायर्ड. त्याच्यात तुम्ही काहीतरी नियोजन करा किंवा काहीतरी मार्ग काढून आम्हाला बुवा 20 नाही चला 15 सिलेंडर 10 सिलेंडर असं कमीत कमी देण्यात यावं. ते पण ऑर्गनाईज करा प्रॉपरली. डायरेक्ट बंद करणं, डायरेक्ट हे करणं, इट विल बी अ बिग इफेक्ट ऑन द इंडस्ट्री. नुसतं नाशिक नाही, पूर्ण देशभरात ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. आणि रोजचं ह्यांचं जर भारत सरकाराच्या रेव्हेन्यूवरती पण इफेक्ट होईल, तर त्यांनी तो पण विचार करावा. तर आत्ता आपण बघितलं की इराण अमेरिका युद्धाची झळ जी आहे ती अक्षरशः महाराष्ट्रातल्या स्वयंपाकघरापर्यंत जी आहे ती येऊन पोहोचलेली आहे. हॉटेल व्यावसायिकांसोबत जे आहे ते केटरिंग व्यावसायिक देखील आता चिंतेत आले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जर परिस्थिती अशी चालू राहिली तर केटरिंग व्यावसायिक जे आहे ते धोक्यात येतील आणि याचा परिणाम थेट लग्न समारंभावरती होण्याची चिन्ह आहेत. कॅमेरामन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे, नाशिक.